आहे अत्यंत महत्त्वाची अशी तिथी आहे। व्यवहारामध्ये जर आपण विचार केला तर व्यवहारामध्ये भाग्य शब्दाची ज्यावेळेस व्याख्या केली जाते त्यावेळी भाग्यवान ठरवत असताना व्यवहारामध्ये एक अशी व्याख्या केली जाते ज्याच्याकडे धन आहे, संपत्ती आहे, पत्नी ज्याच्या अनुकूल आहे, मुलं ज्याच्या ताब्यात आहेत, व्यावहारिक भाषेमध्ये आपण त्याला काय मानतो? भाग्यवान मानतो, आहे की नाही? एखाद्या व्यवहारामध्ये एखाद्या माणसाला उच्च स्थिती प्राप्त झाली की सामान्य लोकांच्या दृष्टीने तो काय ठरतो? भाग्यवान ठरतो। व्यवहारामध्ये आपण भाग्याची व्याख्या कशी केली? नामदेवराय वर्णन करतात, धनदारा पुत्रजन बंधू स्वयरे पिशोन। नामदेवराय वर्णन करतात धन प्राप्त होणं, दारा म्हणजे पत्नी अनुकूल असणं, मुलं सगळी आज्ञेत असणं, सुना सगळ्या बंधनात असणं, सगळ्या प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होणं, सगळ्या प्रकारचे भोग प्राप्त होणं, हे आपल्या दृष्टीने काय आहे? भाग्य आहे। त्याला आपण भाग्यवान म्हणतो। पण संत महात्मांना असं भाग्य मान्य नाही। मग संत भाग्य कुणाला म्हणतात? तुकोबाराय वर्णन करतात, निकटवास बरा संतापाई, निकटवास बरा संतापाई, निकटवास बरा संतापाई, निकटवास बरा संतापाई। भाग्य करीनो हे धनपुत्रदारा, भाग्य करीनो हे धनपुत्रदारा, भाग्य करीनो हे धनपुत्रदारा, भाग्य करीनो हे धनपुत्रदारा। निकटवास बरा संतापाई, निकटवास बरा संतापाई, निकटवास बरा संतापाई, निकटवास बरा संतापाई। भाग्य करीनो हे धनपुत्रदारा, निकटवास बरा संतापाई। तुकोबाराय वर्णन करतात, जीवनामध्ये संपत्ती प्राप्त होणं हे भाग्याचं लक्षण नाही, पत्नी अनुकूल असणं हे भाग्याचं लक्षण नाही, मुलं आपल्या ताब्यात असणं, आज्ञेत असणं हे भाग्याचं लक्षण नाही, तो प्रपंच आहे, तो एक स्वतंत्र भाग आहे। मग भाग्य काय आहे? भाग्यवंत मनोजया, भाग्यवंत मनोजया, भाग्यवंत मनोजया, भाग्यवंत मनोजया। शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया, भाग्यवंत मनोजया, भाग्यवंत मनोजया। शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया, भाग्यवंत मनोजया, भाग्यवंत मनोजया। भाग्यवंत मनोजया, शरण गेले पंढरीराया। तुकोबाराय वर्णन करतात, जे भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये राहतात ते खऱ्या अर्थाने काय आहेत? भाग्यवान आहेत। भावार्थ रामायणामध्ये नाथपराव वर्णन करतात, भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा, सीता मैया आणि लक्ष्मणजी, लक्ष देऊ नका, त्या मुलांकडे लक्ष देऊ नका, माझ्याकडे पहा, मी 100 किलोमीटरवरती गेल शाळे, तुम्ही जर असं मागे पुढे देशात तर मना ऐकूया जाते, लक्ष द्या सगळ्यांनी। भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा, लक्ष्मणजी आणि सीता मैया तिघही पण प्रवास करत होते वनवासामध्ये। वनात प्रवास करत असताना दुपारची वेळ, चैत्र वैशाख महिन्याचं कडक असं ऊन पडलेलं, सूर्य माथ्यावर तळपत होता। भगवान परमात्म्याला तहान लागली आणि तहानेने व्याकुळ झालेले परमात्मा लक्ष्मणाला सांगतात, लक्ष्मणा, या जंगलामध्ये कुठे नदी, जलाशय, तलाव, एखादा पाण्याचा सरोवर, एखादा झरा असेल तर पहा आणि पिण्याकरता पाणी घेऊन या। लक्ष्मणाने हात जोडले, परमात्म्याची आज्ञा ऐकली आणि लक्ष्मणजी पाणी आणण्याकरता निघून गेले। भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा आणि सीता मैया एका वटवृक्षाच्या वडाच्या झाडाखाली विश्रांतीला बसले। विश्रांती करत असताना दोघांची चर्चा सुरू झाली आणि चर्चा करता करता सीता मैया परमात्म्याला सांगतात, देवा, मी किती भाग्यवान आहे पहा ना। सहज सीता मैया परमात्म्याला सांगतात, मी किती भाग्यवान आहे देवा पहा ना। म्हणे काय झालं सीते? सीता मैया सांगतात, देवा, माझं पहिलं भाग्य पहा, भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती, मला या मृत्यूलोकामध्ये जन्म मिळाला देवा, हे माझं पहिलं भाग्य आहे। दुसरं भाग्य पहा देवा, मृत्यूलोकात मला जन्म मिळाला, पण तो सामान्य भिकाऱ्याच्या घरात नाही, तर राजाच्या राजवाड्यात जन्म मिळाला। राजाच्या महालात
वंशामध्ये मला जन्म मिळाला, माझं दुसरं भाग्य आहे. माझं तिसरं भाग्य पहा ना देवा, राजा जनकासारखा मला बाप मिळाला. सीतामय्या सांगतात परमात्म्याला, राजा जनकासारखा मला बाप मिळाला. माझं चौथं भाग्य पहा देवा, मिथिला नगरी सारखं मला माहेर मिळालं. मोजत चला बरं का, किती भाग्य झाले. ब्यामकाळी समजा आडेल का गर्दी का असं दटाळेल चेतड जायचं गुच्चुपाटानं बोला नाही असं नेमन बसा बरं का. बोलत चला, कीर्तनात बोलत चला. एकल्याचा नो एक खेळ म्हणून मेळ जमविला. असं नका बसू जसं काय महाराजले वाट लावले ऐक नाही, फ्रेश बस. ऐक नाही, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. जिथे पांडुरंग असेल तिथे चैतन्य असतं का नाही. मग चैतन्य असल्यानंतर आपण सुद्धा तेवढ्याच प्रसन्नतेनं बसलं पाहिजे. 4 भाग्य सांगितले. पहिलं भाग्य मला मृत्यू लोकात जन्म मिळाला. दुसरं भाग्य राजाच्या राजवाड्यात जन्म मिळाला. तिसरं भाग्य जनकासारखा मला बाप मिळाला. माझं चौथं भाग्य पहा देवा, मिथिला नगरी सारखं माझं माहेर आहे. माझं 6वं भाग्य पहा, अयोध्या नगरी सारखं मला सासर मिळालं. राजा दशरथासारखा मला सासरा मिळाला. आणि माझं सगळ्यात मोठं भाग्य पहा देवा, अखिल कोटी ब्रह्मांड नायक मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा मला पती म्हणून प्राप्त झाला. मी किती मोठी भाग्यवान आहे. परमात्म्याने सगळं ऐकून घेतलं आणि ऐकल्यानंतर सीतामय्या ज्यावेळेस गप्प झाल्या आणि मग परमात्म्याने बोलायला सुरुवात केली, सीते तसं पाहिलं तर तुझ्यापेक्षा काकणभर भाग्य माझं जास्त आहे. मी जास्त भाग्यवान आहे. सीता मातेने हात जोडले आणि विचारलं, का हो देवा असं का वाटतं तुम्हाला. त्यावेळी भगवान परमात्मा सीता मातेला सांगतात, जरा लक्ष देऊन ऐका. सीते विचार कर, राजा जनकासारखा जिचा बाप आहे, राजा दशरथासारखा जिचा सासरा आहे, अयोध्या नगरी जिचं सासर आहे आणि जगाचा नायक जिचा पती आहे, एवढं ऐश्वर्य असताना सुद्धा पातिव्रत्य धर्माचं पालन करण्याकरता 14 वर्ष अनवाणी पायाने जी पतीच्या मागे मागे फिरते, अशी पतिव्रता सीता मला मिळाली. खरा भाग्यवान कोण. खरा भाग्यवान तर मीच आहे. सीतामय्या म्हणतात, नाही देवा खरी भाग्यवान मीच आहे, कारण मला तुमच्यासारखा पती मिळाला. एकवचनी, एक पत्नी, एक बाणी, मर्यादा पुरुषोत्तम पती मिळाला. खरी भाग्यवान मी. तुम्हाला एक मुद्दा सांगतो पहा, व्यवहार करत असताना, संसार करत असताना पत्नीला पती अनुकूल आणि पतीला पत्नी अनुकूल असणं हे फार मोठं भाग्याचं लक्षण आहे बरं का. नाही तर एक निघे पूर्वेकडे आणि एक निघे पश्चिमेकडे. तो सांगत पोयाकड आई भाकरी थापस आहे का नाही. हे भाग्याचं लक्षण नाही. अनुकूल पत्नी मिळणं, अनुकूल पती मिळणं हे फार मोठं भाग्याचं लक्षण आहे. म्हणून देवा खरी भाग्यवान मी आहे. परमात्मा सांगतात, नाही नाही तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली. खरा भाग्यवान मी. दोघांचा वाद झाला. दोघांचा वाद झाला आणि तिसऱ्याचं आगमन झालं. कुणाचं? लक्ष्मणजीचं. कुठे गेले होते. हा म्हणजे शेतून नद्यांना पाणी आणायला गेले होते. पाण्याचा द्रोण आणला, परमात्म्याच्या समोर ठेवला. त्या वनातले काही कंदमुळं फळं गोळा करून आणली, परमात्म्याच्या समोर ठेवले. हात जोडून उभे राहिले, विनंती केली, दादा तहान लागली होती ना तुम्हाला, गार पाणी आणलंय पहा, ग्रहण करा. भूक लागली असेल, फळं आणलेली आहेत, कंदमुळं आणलेली आहेत. परमात्म्याने सांगितलं, लक्ष्मणा हे सगळं बाजूला ठेव, हे सगळं बाजूला ठेव, अगोदर आमच्या दोघांचं भांडण सोडव. लक्ष्मणजींनी हात जोडले, इथून नाही कोपऱ्यापासून. का बरं. दादा तुमची आज्ञा असेल तर या जगातलं प्रत्येक अघटित कार्य करण्याची ताकद माझ्या ठिकाणी आहे, पण तुमचं भांडण सोडवण्याची ताकद माझ्याकडे नाही. तुम्हाला एक व्यवहार सांगतो पहा, शहाण्या माणसाने कधीच पती पत्नीच्या भांडणात पडू नये सर. का बरं. त्या सकाळी लढाया करतात, दुपारला एकच ताट माचे. त्यांच्या भांडणात कोणी पडू नये. लक्ष्मणजी हात जोडतात आणि सांगतात, देवा मला क्षमा करा, मी तुमच्या भांडणात भाग घेणार नाही. भगवान परमात्मा काही काळ स्तब्ध झाले, पण पुन्हा विचार केला, भांडण आमच्या दोघांचं आहे आणि या जंगलात तिराईत माणूस फक्त तूच आहेस लक्ष्मणा, भांडण तुला सोडवावं लागेल. लक्ष्मणजी मनात विचार करतात, ठीक आहे, या दोघांची मध्यस्थी करून जर माझ्याकडून यांचा वाद मिटत असेल तर मध्यस्थी करायला काही अडचण नाही. पण पुन्हा विचार केला, भांडण कशामुळे झाले असेल. नवरा बायको शेतकवय बी डीपी शिलगीजा. भांडणाचं कारण तर कळायला पाहिजे की नाही. न्याय निवाडा करण्याकरता अगोदर भांडणाचं कारण कळालं पाहिजे. म्हणून परमात्म्याला हात जोडले विचारलं, देवा मी भांडण सोडवायला तयार आहे, पण अगोदर तुमच्यात वाद कशामुळे झाला ते कारण सांगा.
मग परमात्म्याने कारण सांगायला सुरुवात केली. लक्ष्मणा, सीतेचं असं म्हणणं आहे की माझ्यासारखा पती तिला मिळाला म्हणून ती भाग्यवान आहे, आणि माझं असं म्हणणं आहे की सीतेसारखी पतिव्रता पत्नी मला मिळाली म्हणून खरा भाग्यवान मी आहे. खरं सांग, आमच्या दोघात भाग्यवान कोण? आमच्या दोघात भाग्यवान कोण? लक्ष्मणजी विचार करायला लागले. लक्ष्मणजी मनात विचार करतात, मी जर सीता मातेला भाग्यवान म्हटलं तर परमात्म्याला राग येईल, आणि भगवान परमात्म्याला भाग्यवान म्हटलं तर सीता मातेला राग येईल. माझं उत्तर योग्य आलं पाहिजे आणि या दोघांचं मन प्रसन्न राहिलं पाहिजे. कारण याच नाम 14 वर्ष काढणार किती 14 वर्ष काढायचे. दोघांचंही मन प्रसन्न केलं पाहिजे. लक्ष्मणजी विचार करायला लागले आणि विचारांती एक युक्ती सुचली, एक कल्पना सुचली. परमात्म्याला हात जोडले, सांगितलं, दादा खरं सांगू का, तुमच्या दोघात भाग्यवान कोण आहे? म्हणे लक्ष्मणा खरं सांग. दादा राग येणार नाही ना? म्हणे अजिबात नाही. दादा, मी जे उत्तर देईन ते उत्तर ऐकल्याबरोबर तुमच्या दोघांचं भांडण थांबलं पाहिजे. लक्ष्मणा वचन देतो, तुझं उत्तर ऐकल्याबरोबर आमच्या दोघांचं भांडण थांबवलं जाईल. फक्त योग्य उत्तर दिलं तर भांडण थांबेल. आणि आपल्या वंशाची परंपराच आहे, रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. आपल्या वंशाची परंपराच आहे लक्ष्मणा, प्राण गेला तरी चालेल पण वचन भंग करू द्यायचं. वचन देतो तुला, फक्त उत्तर योग्य आलं पाहिजे. आणि मग लक्ष्मणजींनी जे उत्तर दिलं ते फार गोड आहे. लक्ष्मणजी सांगतात, दादा, सीता मातेचं म्हणणं आहे की त्या भाग्यवान आहेत, तुमचं म्हणणं आहे की तुम्ही भाग्यवान आहात. खरं सांगू का, खऱ्या अर्थाने सीतामाईही भाग्यवान नाहीत आणि तुम्हीही भाग्यवान नाहीत. तुमच्या दोघांच्या सावलीत राहणारा हा लक्ष्मणच भाग्यवान आहे. विठ्ठल विठ्ठल. भाव असा आहे, परमात्म्याचं निरंतर सानिध्य असणं, संत महापुरुषांचं सानिध्य असणं हे मानवी जीवनातलं खरं काय आहे, भाग्यवान आहे. का सांगतोय मी, गेल्या 4 दिवसापासून आपण या धर्म मंडपामध्ये परमात्म्याच्या सानिध्यात आहोत. कुणाच्या? आपण मगाशी प्रमाण ऐकलं, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. भक्त येत्र गायंते तत्र तिष्ठामी नारद, माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा तेथे. ज्या अर्थी परमात्म्याचं वचन आहे, नारदा, ज्या ठिकाणी माझे भक्त माझं गायन करतात, माझं कीर्तन करतात, माझं चिंतन करतात, त्या ठिकाणी मी प्रत्यक्ष काय आहे, उभा आहे. मग ज्या अर्थी परमात्म्याचं वचन आहे त्या अर्थी या धर्ममंडपामध्ये परमात्म्याचं काय आहे, उपस्थिती आहे. आणि ज्या अर्थी परमात्मा इथे उपस्थित आहे त्या अर्थी गेल्या 4 दिवसापासून आपण त्याच्या काय आहोत, सानिध्यात आहोत. आणि हे 4 दिवस आपल्या जीवनातले जे संपलेले आहेत ते खऱ्या अर्थाने आपले काय आहेत, भाग्याचे दिवस आहेत. मला हे सांगायचं होतं. आणि आजचा दिवस तर अतिशय भाग्याचा, सुरुवातीलाच मी त्याचा उल्लेख करून गेलो. आज अष्टमी तिथी आहे, म्हणजे भगवान श्री ज्ञानोबारांच्या समाधी उत्सवाला आज काय झालेले आहे, सुरुवात झालेली आहे. असा पवित्र आणि असा पर्व कालावर चालत असणारा हा संकीर्तन महोत्सव आणि उत्सवातील आजचा हा 4था दिवस आहे. अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा अतिशय महत्वाचा आहे. या अभंगाचा जर आपण विचार केला तर अभंगाचा केंद्रबिंदू आहे मानव शरीर. या अभंगाचा केंद्रबिंदू काय आहे, मानव शरीर. जोडी लागली हे हाती, जोडी शब्दाचा अर्थ इथं काय घ्यायचा, मानव शरीर असा घ्यायचा. तुकोबाराय वर्णन करतात, अनेक जन्माच्या अंती तुम्हाला सुंदर अशी जोड प्राप्त झाली. या देहाच्या बाबतीत जर विचार केला, निवृत्तीनाथांपासून तर निळोबारांपर्यंत सगळ्या संत महापुरुषांनी या देहाचं विलक्षण महत्व प्रतिपादन केलं. पहिला मुद्दा आहे का, जो नरदेह, जे मानव शरीर तुम्हाला प्राप्त झालेलं आहे, हे शरीर अतिशय महत्वाचं आहे. कसं आहे, अतिशय महत्वाचं आहे. तुकोबाराय वर्णन करतात, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गते. तुकोबाराय वर्णन करतात, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म, शरीर उत्तम. अतिशय महत्वाचा देह आहे. कबीर महाराज वर्णन करतात, सतन धन की कवन बड़ाई, देखत नयनो में मीठी मिलाई. कबीर महाराज वर्णन करतात, महाराज इतका सुंदर देह परमात्म्याने आम्हाला दान केलेला आहे. या देहाचं महत्व प्रतिपादन करत असताना नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात, बाहुलेनी मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही. नाथ महाराज वर्णन करतात, या चराचर सृष्टीमध्ये परमात्म्याने अनेक प्रकारचे जीव जंतू निर्माण केले, अनेक प्रकारच्या योनी निर्माण केल्या, पण या सगळ्या योन्यांमध्ये
आणि सगळ्याच जीवजंतूंमध्ये मानव देह कसा आहे, अतिशय विलक्षण आहे. आणि अतिशय विलक्षण आहे म्हणून तुकडोजी महाराज आम्हाला विनंती करतात, माझी गोधडी झाली जुनी तिला हो दुनिया ना कोणी लावो, दुनिया ना कोणी लावो, दुनिया ना कोणी. माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी तिला हो दुनिया ना कोणी लावो, दुनिया ना कोणी. ही धुतली हरिश्चंद्राने, रोहिदासाने तारामतीने, तिला मळवू नका हो कुणी, माझी गोधडी झाली जुनी. तुकडोजी महाराज वर्णन करतात, सुंदर असा देह परमात्म्याने तुम्ही आम्हाला दान केला महाराज. घडवणारा एवढा चतुर आहे. किती चतुराईने घडवला. पहिला मुद्दा आम्हाला देह दिला, पण फक्त मांसाचा गोळा दिला का नाही. मग या देहाला सुंदर अशी अवयव दिली महाराज. दिले इंद्रिय, हात पाय कान, अनेक प्रकारचे अवयव दिली. एकेका अवयवाचा विचार केला तर अमूल्य अशी किंमत आहे. बारकाईने विचार करा. एक दात जर आपला पडला आणि तो जर नकली बसवायचा असेल तर 20,000 रुपये खर्च आहे काका. किती? कमीत कमी 10,000 रुपये. देवाने आपल्याला किती दिले? दूध ना. तो काय बोनस होता का दिवाळीना? ते दातच होते का नाही. कवळ्या वयामध्ये भूक कमी असते म्हणून देवाने कच्चे दात दिले. वय वाढल्यानंतर भूक वाढली म्हणून कच्चे दात पाडले. कसे दिले? पक्के दात दिले. आहे की नाही. सकळ जीवांचा करीतो सांभाळ. सगळ्या जीवांचा तो परमात्मा सांभाळ करतो. बरं, घडवणारा एवढा चतुराईने घडवतो महाराज. एकही चेहरा त्याने डबल केलेला नाही. आपल्या आजूबाजू देखील एकही चेहरा नाही. कल्पना करा तुम्ही, सगळे चेहरे जर देवाने सारखे केले असते तर बठ्या बाया सारख्या आणि बठा माणसे सारखा असं कर देतात. आपली पाट्या लावण्या पडतात. MH 18 धुळे जिल्हा, MH 19 जळगाव जिल्हा. अहो चेहरा जाऊ द्या, पण आपल्या हाताच्या अंगठ्याचा ठसा सुद्धा देवाने डबल केला नाही. मॉडेल सुद्धा डबल नाही. काही काही चप्पल संमत 40 किलो, काही काही 1.25 क्विंटल आहे की नाही. एकही मॉडेल डबल नाही. एवढं चतुराईने घडवलं महाराज. देह अतिशय महत्वाचा आहे. अजून एक मुद्दा सांगतो का. कबीर महाराज वर्णन करतात, सुंदर असा देह परमात्म्याने तुम्हाला आम्हाला दान केला. हा लगेच नाही मिळाला आपल्याला. हा लगेच मिळाला का नाही. मग किती दिवस वाट पाहावी लागली? 9 महिने वाट पाहावी लागली. किती दिवस? अष्टकमल का चरखा बनाया, 5 तत्व की बुनी, 9 मास बुनन को लागे, मूर्ख मैली कीनी चदरिया, झीनी रे झीनी के राम नाम रस पीनी चदरिया, झीनी रे झीनी. कबीर महाराज वर्णन करतात, अष्टकमल का चरखा बनाया, 5 तत्व की बुनी. 5 तत्वांनी देह हा 5चा आणीला उसना. पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ. तुकोबाराय वर्णन करतात, 5 भूतांनी विणली रे. ज्ञानोबाराय सांगतात, पंचभूतांनी विणली रे. असा सुंदर देह परमात्म्याने तुमच्या आमच्या ताब्यात दिला. देह अतिशय महत्वाचा आहे. मग तुकडोजी महाराज सांगतात, दिला ना, आता याला मळवण्याचा प्रयत्न करू नका. नाही राम नामाने या गोधडीला रंगवता आलं तरी चालेल. काय? राम नामाने या गोधडीला नाही रंगवता आलं तरी चालेल. निदान देवाने जशी आहे तशी जरी ठेवली तरी भरपूर आहे. हिला मळवू नका हो कोणी. मळवू नका म्हणजे काय? जरा गमतीने विचार करा. 25-30 लाखाची गाडी एखाद्याकडे प्रवास करायला निघाला. प्रवास करता करता अचानक गाडीतलं डिझेल संपलं, गाडी जागेवर बंद पडली. पुढे जावं तर किती लांब पेट्रोल पंप आहे माहिती नाही. मागं जावं तर 4-5 किलोमीटर पेट्रोल पंप नाही. काय करावं? तिथंच गाडी लावून उभा राहिला. एक शेतकरी काका शेतामध्ये सायकलीवर चालत असताना अचानक त्या साहेबाजवळ थांबली गाडी. सायकल थांबवली आणि सायकल थांबवल्यानंतर शेतकऱ्याने विचारलं, साहेब एवढ्या भर उन्हामध्ये या भर रस्त्यावर गाडी अशी बाजूला लावून थांबण्याचं कारण काय? त्या साहेबांनी सांगितलं, काका डिझेल संपले गाडीतलं.
शेतकरी म्हणतो का साहेब काळजी करू नका म्हणे, मग माझ्या सायकलच्या पांजरीवर 5 लिटर रॉकेलचं डबळ आहे. किती लिटर? 5 लिटर. 2 किलोमीटर जर तुम्ही पुढे गेलात तर 2 किलोमीटर अंतरावर पेट्रोल पंप आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी फक्त तुम्ही 1 लिटर तुमच्या गाडीत काय टाका? राखेल. काय टाका? राखेल टाका. टाकीन का तो? का बरं? अहो 1 लिटर राखेलमुळे 25 लाखाची गाडी खराब होऊ शकते. किती? 25 लाखाची गाडी. मग तुम्ही विचार करा, 25 लाखाची गाडी खराब होऊ नये म्हणून 1 लिटर रॉकेल आपण गाडीत टाकू शकत नाही. ही गाडी कितला लाखनीशी हाय आई. मग हिच्यात काय काय वत्तच आपण माझा विचार करतच काय बी खराब होईल जाईल. हा आपण तर बारी बारी डिझेल भेटत आपण 20,000 एकच बाटली भेटत. तुम्ही म्हणशा तुमले कस काय माहिती आमना पण बद बघत बरेल जा. म्हणून तुकडोजी महाराज सांगतात, हिला मिळवू नका हो कुणी माझी गोधडी